मालेगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो। त्यांनी बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये 4000 अर्ज केले, त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। आज तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे। त्याच्या सोबत मी 1000 बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे एव्हिडन्सेस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या 38 लोकांची नावं त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले, त्यात रेशनिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक, म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं। मुलगा 34 वर्षाचा, वडिलांनी अर्ज केला, तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं। आता तो मुलगा आहे नाही आहे, कुठे आहे, तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे, कुणालाच माहित नाही। देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे। आज मी तक्रारदार म्हणून 1000 बांगलादेशींचे नावं दिलेले आहेत, 38 बांगलादेशीचे पूर्ण पुरावेसह, आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस त्याची चौकशी करून आता पहिले 3 लोकांची नावं आहे, काही दिवसात ते 1 ते 3 होणार। सर, याच्यात महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत की त्यांच्यावर कारवाई होईल, जसं तहसीलदार सगळ्यांनी दाब द्यावा लागणार, कारण की 2024 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या पहिल्या 6 महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले? 6 महिन्याचे मिळून होणे एवढे 30-40 मिळून 250। आणि जुलै ते डिसेंबर 2024 किती आदेश आले? 28। तर महापालिका आयुक्तांचं ते कर्तव्य होतं की एवढी वाढ झाली, त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता। मी उद्या रात्री अकोल्याला जाणार आहे, अमरावतीला जाणार आहे। पुढच्या 2-4 दिवसात अकोला आणि अमरावतीत पण असाच पद्धतीचा FIR गुन्हा दाखल होणार। निलंबित झालेले जे तहसीलदार आहेत त्यांनी सोशल मीडियाला हे टाकलं की माझी काही चुकी नसताना मला निलंबित केलं गेलं आणि मला भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, याचा जरी विचार करावा असं। आता न्यायालयात अजून पोचलं नाही आहेत, त्यांना माहित नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय। फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं, एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही, नॉट अ सिंगल। तुमचा आणि माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात, आणि इथे तुम्ही भारताचं नागरिकत्व देतात। म्हणून त्यांनी काय दिवे लावले? 4000 प्रमाणपत्र 60% दिले गेले आणि बाकी ते 30-40% मंजूर तर झालेलेच आहेत। आणि माझे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे, यात जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला। सर, आमच्या माहिती आम्ही वारंवार बघतो की मालेगाव महापालिकेमध्ये हसला प्रकार कुठेतरी चालू आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे होताना दिसत नाही। जन्ममृत्यूचं प्रमाण देखील अनेक बनावटी ठिकाणी वारंवार आढळून आलेले आहे, मग ते महापालिकेवर कारवाई करण्यात काहीतरी प्रशासन मागे पडतं। आता ही जबाबदारी SITची आहे, फौजदारी प्रक्रिया